नमस्कार. ही कोण लोक आहेत की जी फक्त आपल्यासाठी राजकीय दृष्टिकोनातनं एखाद्या पंतप्रधानांचं भाषण बघत बघत असतात किंवा वेगवेगळ्या नजरेतनं फक्त एका विशिष्ट नजरेतनं कायम बघत असतात. पहिले ह्या लोकांना समजून घेतलं पाहिजे की आपला मेंदू काम करतो का नाही. कारण ज्या दिवशी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून एखादा व्यक्ती भाषण देत असतो तो पदसिद्ध अधिकारात असतो. त्याचा अधिकार आहे, त्याला काय बोलायचं. आता याच्यात त्यांनी कुठे राजकीय टीका केली आहे दुसऱ्या पक्षांवर? नाही. जर त्यांनी केली असती किंवा दुसऱ्या पक्षांनी केलेल्या कामावरची कोरघोड्या मांडल्या असत्या तर आपण त्यांची टीका करू शकलो असतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की देशाला येणाऱ्या काळासाठी काय करायचंय काय नाही या संदर्भानं भूमिका मांडल्यात. आता त्यांनी RSSचं नाव घेतलं म्हणून काहींच्या पोटात दुखतही असेल. आता तो त्यांच्या ऐच्छिक व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आता RSS काय किती चांगलं काम करतंय नाही करतंय हे सांगायची गरज नाहीये. एक संघटने त्याचं नाव त्यांनी घेतलं, त्यांना घ्यावं असं वाटलं, मूळ मुद्दा संपला. दुसरा महत्वाचा मुद्दा, भारत पाकिस्तान याच्यावर ज्या पद्धतीनं अनेक राष्ट्रांनी भाषणं केली आहेत किंवा ज्या पद्धतीने टीका केल्या आहेत, तर अमेरिकेला एक चोख प्रत्युत्तर देण्याचा पॉईंट होता. आणि सेल्फ नरेटिव्ह जर मांडायचा झाला तर आत्मनिर्भरतेच्या काळात आपल्याला सशक्त होण्यासाठी आपल्या कॅपेबिलिटीज आणि स्ट्रेंग्थ्स वाढवाव्या लागतील हे जर सांगत असतील पंतप्रधान तर यात मला काही गैर वाटत नाहीये. जर गैर वाटलं असतं, जर एखादा मुद्दा पटला नसता तर कदाचित मी बोललोही असतो. पण बहुतांशी मुद्दे पटलेत. हा ठीक आहे, 1-2 मुद्दे मलाही नाही पटलेत, पण ठीक आहे.